चेंडू इकडे मात्र संघर्ष क्रिकेट क्लबला मात्र पहिल्या चेंडूवर थोडासा संघर्ष करावा लागला. गोलंदाजी मात्र दिनेश काटकर डीके. तर सलामी जोडी प्रणय पाटील आणि संदीप गाडगे. मॅच कडे आपलं लक्ष असणार आहे. मॅच क्रमांक मॅच नंबर 6 डीके. मागच्या मॅच मधील अर्धशतकवीर या सामन्यातही आपलं काम करतोय. पायाचं इकडे नक्की झालंय काय, चेंडू वळलाय का, हे मात्र थोडंसं चेक केलं जाईल. मला वाटतं पंच सांगतात. येस, पाहतोय आम्ही. थोडंसं रिप्ले चेक करतोय आणि त्यानंतर तुम्हाला नक्की त्याचं आउटपुट देतो. इकडे पहा ज्या पद्धतीने हा चेंडू गेला होता. इट्स अ सेव्ह. खूप क्लोज होता खरं तर. आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी बॉल टच केला तेव्हा त्यांचा पाय तिकडे खाली नव्हता, तो हवेत होता आणि त्यामुळे तिकडे तो चेंडू सेव्ह केलाय हे निदर्शनास आलं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता संघर्ष क्रिकेट क्लबची आतापर्यंत. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, अपील आउट होत आहे परंतु अपील मध्ये तेवढा दम नव्हता. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती. तीन चेंडू आतापर्यंत झाले. 2 धाव फलकावर. पुन्हा एकदा डीके. यावेळी अल्टिपल्टी स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपील. लगातार अपील होत आहे इकडे मात्र. आणि प्रणय जर आपण पाहिलं तर प्रणय पाटीलवर सर्वांच्या नजर आहेत आणि त्यामुळे त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या दोन्ही 2 वर स्थिरावलेले. डीके काय सलामीचं षटक हात आहे. पॉवर प्ले मध्ये काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत या स्पर्धेत. जसं आपण जॅकचा विचार केला. इकडे पुन्हा चेंडू हवेत जातोय. डीके स्वतः कॉटन बॉल करणार का? ओ नो नो नो, इथे मात्र झेल सुटतोय. मी रिप्ले मध्ये नक्की तुम्हाला पाहायला मिळेल काय झालं. एकंदरीत चेंडू खूप उंचावर गेला होता. डीके स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये स्वतःला मॅनेज करत होते परंतु त्यानंतर चेंडू त्यांच्या हातात आला नाही आणि एक सोपा झेल जमिनीला दान केलाय. धावसंख्या स्थिरावलेली आतापर्यंत 3-5 चेंडू झालेत. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. संघर्ष क्रिकेट क्लब अजूनही या स्पर्धेत संघर्ष करतोय. फक्त एकटा प्रणय पाटीलचा विचार केला तर तो मात्र एक आगळ्यावेगळ्या भूमिकेत आहे सध्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. प्रणय पाटीलला लागलेला चेंडू आणि चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. खणखणाती षटका. आणि या स्पर्धेचे या सांगली जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष मात्र गोलंदाजी मार्कवर येत आहेत. इकडे मात्र कोणती चुकी करणार नाही. पहिला झटका इकडे मात्र लागतोय. संदीप गाडगे बॅक टू द पव्हलियन. चांगला झेल.
याही मात्र या चेंडूला फक्त दिशा दिली आणि सिंगल मात्र मिळाली. स्ट्राईकवर प्रणयला आणायचा जास्तीत जास्त विचार करतायत ते आणि धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या 10 ऑन बोर्ड. 10 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. उचल फोन उचल जरा. संधी होती पहा. रिॲक्शन पुन्हा एकदा रिॲक्शन पहा सतीश सरांचं. संधी निर्माण केली होती सतीश सराने आणि यशरक्षकांनी ती गमावली. खूप क्लोज डिसिजन असता. 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. सतीश जगताप गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा यशरक्षक सध्या ब्लाइंड. यशरक्षण करतोय का हाही प्रश्न. त्याला चेंडू समजतच नाहीये. या षटकातील 2 चेंडूचा खेळ ना बाकी आहे. लास्ट 2 बॉल्स. पॉवर प्ले ऑन आहे. सेकंड ओव्हर पॉवर प्लेचं. पुन्हा एकदा सतीश जगताप राईट अप ओव्हर द विकेट. फुल टॉस आणि याच्यावर फुल टोल वसूल. षटकार. प्रयत्न करत होते बाहेर त्यांनाही तो जमला नाही. या आपण पाहतोय की ते त्यांचे स्पॉन्सर्स आहेत आणि इकडे पहा ज्या पद्धतीने हा चेंडू खेळ गेला आहे. चेंडू पुन्हा एकदा बाहेर. षटकारानंतर चौकार. सतीश जगताप यांच्या या षटकात 11 धावा त्यांनी खर्च केल्या. 1 ओव्हर 11 आणि आता धावसंख्या झालेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 ऑन बोर्ड. 20 धावेवर 1 गडी बाद. आता संघाकडून तिसरं षटक कोणाकडे दिलं जातं. गोलंदाजी मार्कवर सोनू माने कशा पद्धतीची गोलंदाजी करणार याकडे लक्ष. पुढचा चेंडू घेऊन सोनू माने. स्ट्राईकवर फलंदाज असेल तो मात्र ओम माने. पहिला चेंडू ओमचा सोनू मानेवर खणखणाती षटकार. पुढचा चेंडू याही मात्र सर वाईट यॉर्कर. संधी होती परंतु नाही. जे या टीमचे ओनर आहेत किंवा संघ मालक म्हणजे काम पाहते सचिन सर त्यांची एक्साइटमेंट खूप वाढलेली आहे. तेही सध्या विकेटचा फक्त विचार करतायत त्या प्रणयचा. तर भाई सोनू माने पहिल्या चेंडूवर त्यांचं मात्र स्वागत केलंय षटकाराने ओम माने यांनी. माने वर्सेस माने. याही मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सोडलाय. आपण कॉमेंटेट करताना नेहमी कॉमेंटेटर मानतात की क्षेत्ररक्षकांनी पकडलाय झेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. परंतु इकडे झेल सुटलाय. माने या शब्दावरून लगेच मग पद्मश्री अशोक सराफ यांच्या त्या चित्रपटाचा डायलॉग आठवतो. धनंजय माने इकडेच राहतात का. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 27. 27 वर 1. इकडे मात्र फुलटॉस चेंडू होता. संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करता आला आणि प्रणयला डॉट बॉल.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. सुजित जोपर्यंत चेंडू फील्ड करतील त्याच्या पाठीमागे मात्र चांगला कमबॅक केला एका स्कोर मूव्स ऑन 29. प्रणय काय ताकद 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 आणि नजाकत. वर बारिंग सिक्सर. .35 आफ्टर 3 overs. पहिल्या षटकात धावा आल्या नाही, दुसऱ्या षटकात पाऊस पडला, तिसऱ्या षटकात धावांचा पाऊस पडतोय आणि धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35. प्रणय पाटील वन मॅन आर्मी. तीन षटक 35 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. चला बॉल द्यायचा आहे. .35 ऑन बोर्ड. 35. उन्होंने खाना नहीं खाया मोहसिन भाई. मॅच काय थांबलाय, चला मॅच चालू कर. 35 ऑन बोर्ड. सुजित कदम गोलंदाजी मार्कवर. 35 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रणय पाटीलचा विचार केला तर वन मॅन आर्मी 9 चेंडू 25. दुसऱ्या बाजूला ओम माने 4 चेंडू 8. सुजित कदमला मात्र ब्रेक थ्रू द्यावं लागणार आहे जर टीमला कमबॅक करायचं आहे, परंतु संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव चांगल्या स्थितीत पाहायला मिळते. इकडे मात्र सिंगल मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल, थ्रो करेल तोपर्यंत एक धाव. स्कोर मूव्स ऑन 36. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. फायदा खूप 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 दूरवर. पूल काय फलंदाजी केली गेली, मात्र फलंदाज वन मॅन आर्मी 10 चेंडू 31. ती यष्टीची जी संधी सोडली ना ती खूप महत्वाची होती. स्टंप. हो यावी सर फुलर लेन बॉल डॉट बॉल. तुम्ही प्रणयला जर पुढात चेंडू टाकले तर तो काही सोडणार नाही, कारण ताकदवान फलंदाजी त्याची आहे नो डाऊट. अरे कॅमेरा सोडना यावी पुन्हा एकदा कमबॅक. चांगला कमबॅक केलं जात आहे. यावी मात्र चांगला फटका आहे, परंतु सिंगल मिळेल. तिकडे थोडस फंबल.
पॉवर बँक आहे. पॉवर बँक लावलाय. हे तू कॅमेरा कुठे गेला येऊ? पॉवर बँक काढते. ए तात्या तुझ्याकडे कॅमेरा कुठे ठेवा लागलाय? हॅलो. पुढचा चेंडू इकडे मात्र हवेत आहे आणि चेंडू सीमा पार. .53 ऑन बोर्ड. ओके चेक करतो सर, चेक करतो. ओके 1 सावकार की षटकार ते चेक केलं जातं. सर ऑनलाइन है षटकार, लाइन के ऊपर गिरा है बराबर. यस नहीं नहीं लाइन के ऊपर 6. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र 6 नि वाढेल, कारण ते ऑन द लाईन. आणि तिकडे चेंडू जर न्याय मिळाला असेल तर मला वाटतं पुढचा चेंडू घ्या, वेळ घालू नका. स्कोर मूव्स ऑन 55. अपडेट करो ना स्कोर को भाई, अपडेट करो 6. पंचावन्न फलकवर आहे. ओ माने काय फलंदाजी करतोय. ओ माने सध्या प्रणय पाटीलला ज्या पद्धतीने बॅकअप करतात, खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. 55 ऑन बोर्ड, 55 धावा. या षटकाचा विचार केला तर या षटकातील अजूनही पहिल्या चेंडूवर मात्र समाचार घेतला गेलाय. यावेळी पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव मात्र मेन लेग बाईच्या रूपानं. स्कोर मूव्स ऑन 56. 56. षटक क्रमांक हे 5वं चालू आहे. आता मात्र स्ट्राईक वर प्रणय पाटील. पाटील मात्र षटकारावरच बिलीव्ह करतात, परंतु त्यांना आता प्रश्न विचारले गेलेत अविनाश काळेकडून. चांगला चेंडू अविनाश काळेचा. इकडे मात्र प्रश्न विचारले जात आहेत. डावखुरा गोलंदाज आहे, त्यामुळे तो मात्र त्यांना प्रश्न विचारतोय. राहुल गोलंदाजी करतोय. हे बॉलर राहुल आहे, राजू आहे. राजू गोलंदाजी करतोय, माफ करा. इकडे मात्र हा चेंडू पाहायचं काय होतंय. स्कोरर अगर नाम पता नहीं है तो पूछा करो प्लीज. 57 लॉस ऑफ 1. राजू गेंदबाजी कर रहे. अब तक का स्कोर 57 रन, 1 विकेट. इस बार घुटना टेक और ये चौका देख 4 रन.
धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 61, 61 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 62, 62 धावा 5 षटक संपलेत. राजू च महागडे षटक पाहायला मिळालं. आता मात्र नवीन गोलंदाज पुन्हा एकदा सुजित. शेवटची 2 षटक बाकी आहेत, 8 मिनिटं बाकी आहेत. आणि ओम माने 10 चेंडू 21 वर खेळतोय. दुसऱ्या बाजूला प्रणय पाटील 15 चेंडू 33. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याच्याच नावावर आहे ऑलरेडी. चांगला चेंडू फलंदाजाला मात्र तो काही समजला नाही. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. बाल बाल बचे असं म्हणायला काही हरकत नाही. सुजित कदम कमबॅक करतायत. पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या. या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने केलाय ऑलरेडी. यावी मोठा फटका आहे. चेंडू सरळ हातात जाणार नाही. चेंडू सीमा पार. षटकार. $68 ऑन बोर्ड. 68 धावा फलकावर आहेत. पुन्हा एकदा कडक षटकार. पहिला चेंडू निर्धाव. 2 चेंडूवर सलग 2 षटकार. स्कोर मूव्ज ऑन 74. 74 धावा. याआधी या स्पर्धेत 86 धावा ऑलरेडी बनवल्या होत्या टीम मल्ला स्पार्टन्सनी. या बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे पण एखाद्या वेळेस समाधान. 75 ऑन बोर्ड. 75 धावा. या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 6वं षटक मार्गस्थ आहे. सहाव्या षटकातील 5वा चेंडू. गोलंदाजी मार्क पर गोलंदाज सुजित कदम. मोठा फटका खेळत होता. चेंडू हवेत आहे. हा झेल झाला तर कमीत कमी धावा या कुठल्या जातील आणि विकेट. Score moves on 75. Loss of 2. New man in. राहुल न्यू मॅन इन. ए नयन एकटाच आहे. 1 मॅन आर्मी. नयन जास्त हलू नको आता. पुढचा चेंडू सर बॅटने खेळलेला फटका आणि चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. चौकार. 4. $79. थोडासा चिंतेचा विषय आहे कारण याआधी त्यांनी 85-86 धावा ऑलरेडी केल्यात. शेवटचं षटक पुन्हा एकदा सोनू माने आपल्या हातात घेत आहेत. पहिल्या षटकात 15 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या परंतु ओम माने हाही या सामन्यात ज्या पद्धतीने खेळला 14 चेंडू खेळले 34 धावा त्यांनी बनवल्यात. त्याच्याकडे लक्ष असणार आहे. खूप धावा झाल्यात जास्त. पहिला चेंडू ओम ओम ओम
वॉल बॅटिंग षटकार. स्कोर मूव्स ऑन 85. 85. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. पहिली धाव पूर्ण करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. बघता बघता 2 धावा पूर्ण. स्कोर मूव्स ऑन 87. 87. सर आपका इंटरनेट अच्छा नहीं है तो उसको थोड़ा सा ये करो, दूसरा इंटरनेट लो. आपका स्कोर अपडेट ही नहीं हो रहा है. विकेट. संघर्ष क्रिकेट क्लबने आपला संघर्ष संपवलाय. या सामन्यात आतापर्यंत एक चांगल्या धावसंख्येकडे ते गेलेत. 87 ऑन बोर्ड. परंतु त्यांची गोलंदाजी तेवढी आपण स्ट्रॉंग पाहिली नव्हती. त्यामुळे इथून मल्हार स्पार्टनसाठी ती जमेची बाजू असू शकते. हा चेंडू मात्र शरीरावर आदळला. 1 धाव मात्र मिळेल. बॅटरचं नाव सांगा. लेग बायच्या रूपाने ही धाव. 88 ऑन बोर्ड. तेजस मोरे. लास्ट 2 बॉल्स. चांगला चेंडू चांगला चेंडू चांगला चेंडू. डॉट बॉल. या आधीच्या सामन्यात त्यांनी 87 काढलेत. त्यामुळे त्यांनी मॅच कंट्रोल ठेवला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण गोलंदाजीमध्ये नेहमी त्यांच्या संघाकडून चांगली गोलंदाजी होत नाही. मला जेव्हा सतीश सरांशी मी बोललो ते म्हणाले की आमच्याकडे गोलंदाजांची कमी आहे. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू तेवढा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीकडे चेंडू जातोय. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल. थ्रो मात्र खूप चांगला आहे. आणि इकडे मात्र 89 ऑन बोर्ड अँड 90 इज टार्गेट. 90 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल जेव्हा टीम मल्हार स्पार्टन्स फलंदाजीसाठी येईल. आपण पाहतोय की या कमिटीबद्दल थोडंसं म्हणायला काही हरकत नाही. अध्यक्ष श्री सतीशजी जगताप साहेब, उपाध्यक्ष नरेंद्रजी शिंदे साहेब, सचिव सचिनजी बागल साहेब, सहसचिव सुजित कदम, खजिनदार श्री राहुल खांडे,
उपखजिनदार श्री दिनेश काटकर, कोषाध्यक्ष श्री प्रदीपजी शिंदे आणि सल्लागार श्री धनाजी बाबर, या सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ज्या पद्धतीने ही संपूर्ण स्पर्धा ते दरवर्षी घेतात आणि हे 9वं पर्व आहे आणि 9व्या पर्वात सुद्धा एक चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय. या आयोजन कमिटीचं कौतुक करूया आणि येणाऱ्या काळात अजून शुभेच्छा देऊया की ही स्पर्धा अजून मोठ्या लेवलला ते घेऊन जावं आणि फक्त 9 नाही असे अनेक सीझन्स त्यांचे येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि जाऊया मैदानाच्या आत. चला मी पुन्हा एकदा गौरी सुपर किंग्स आणि दुसऱ्या बाजूला टीम मराठा फायटर्स दोन्ही कॅप्टनला बोलवत आहे. या टॉससाठी या गौरी सुपर किंग आणि मराठा फायटर्स दोन्ही कॅप्टन या. आपण टॉस घेणार आहोत. करतोय इकडे आपण पाहतो एका बाजूला जॅक, दुसऱ्या बाजूला विकास सर आणि टॉस होतोय. येस नवनाजी मिसाळ सर इकडे मात्र टॉस करतायत. हेड इज अ कॉल आणि नाणेफेकीचा कॉल जिंकला मराठा फायटर्सने. आपला निर्णय त्यांनी कळवायचा आणि मराठा फायटर वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. त्यामुळे गौरी सुपर किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलेलं आहे. जसं मॅच चालू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया हलकासा बदल. आपल्याबरोबर जोडले जात आहेत इथे मात्र अलंकारजी आपल्याबरोबर जोडले जातात. व्हॉइस ऑफ मंचर म्हणजे ज्यांची ओळख आहे आणि ते आपल्याबरोबर जोडले जातात. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. सांगली जिल्हा मित्र मंडळ आयोजित छत्रपती संभाजी चषकचं हे भव्य आयोजन. आपण जाऊया पुढच्या इनिंग मध्ये. तत्पूर्वी घ्या एक छोटासा डीजे ब्रेक. या डीजे त्यांनी सर्वच म्हणेल आता हलगीचा ताल धरलाय. डीजे ऑपरेटर तुमचं मनापासून कौतुक. सगळ्यांचं चांगलं मनोरंजन केलंय आणि खरं तर फ्रेश ठेवण्याचं काम आमचे डीजे सावदा असून त्यांची सर्व टीम, डीजे बाळू सर असतील, आमचे डीजे उमेश सर असतील, या दोन्ही मित्र परिवाराचं मनापासून सांगली जिल्हा क्रिकेट मित्रमंडळाच्या वतीनं स्वागत. हॅलो हॅलो चेक. सर्वात मॅचकडे मित्रांनो आपण पाहतोय सांगली जिल्हा मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम अर्थातच छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. सलामीची ताकदवर जोडी तुम्ही पाहताय. टेनिस क्रिकेटचा बिग ब्लास्ट म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे अविनाश काळेला तुम्ही इन ऍक्शन पाहणार आहात. तर दुसऱ्या बाजूला सतीश जगताप कॅप्टन कूल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. सांगली जिल्हा क्रिकेट मित्रमंडळाला पडलेले गोड स्वप्न म्हणून ज्या बॅटरची ओळख आहे
तो आता देखील दाखल होताना पाहायला मिळतील. ही सलामीची जोडी आपण पाहतोय. तर षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी राप्तारकर राजा सागर पाटीलला तुम्ही इन ऍक्शन पाहणार आहात. ओ नंबर 1 साठी मॅचला आपण सुरुवात करतोय. टाइमर स्टार्ट होईल. पहिला बॉल पडला बरोबर. मोहसिन सर काय तक्रार आहे पा दोन्ही खेळाडूंची? चर्चा करा पटकन. फक्त वेळ वाया घालू नका विनंती आहे. बराचसा किलबिल परिवार आमचा सायंकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या माता भगिनींची देखील मोठी उपस्थिती आज या सायंकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी लाभते. सर्व आलेल्या माता भगिनींचं देखील सांगली जिल्हा मित्र मंडळाच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत. जे काही आपल्या महाराष्ट्रातील आपण पाहतोय जे काही सौंदर्य असोसिएशन असतील, जे काही सराफ असोसिएशन असतील, त्यातील आपण पाहतोय नामवंत संघ आज आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय आज दाखल होताना पाहायला मिळतात. आणि या शहरातील आपण पाहतोय एक मानाची क्रिकेटची स्पर्धा यावर्षी 9वं पर्व सांगली जिल्हा मित्र मंडळ आयोजित छत्रपती संभाजी महाराज चषक मध्ये. जाऊयात मॅचकडे. सागर तयार. पहिलाच बॉल सागरचा चांगला बॉल मी म्हणेल गुडलेंग वरती टप्पा पडल्याबरोबर ते चेंडू आपण पाहतोय निघून जातोय. डॉट बॉल न सुरुवात होतीये. तर आता सतीश जगताप यांना आज थांबून चालणार नाहीये, कारण की सकाळी टीमनं एक पराभव पाहिलाय. ही मॅच महत्वपूर्ण बॅटिंग टीम साठी आहे. तर संघर्ष क्रिकेट क्लब टीम देखील अशी आहे की त्यांनी देखील आज एक पराभव पाहिला, त्यामुळे दोन्ही संघांना हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. इथं चेंडू सीमारेषेच्या बाहेर फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न फसलाय. खणखणीत चौकार. गॅप मध्ये खेळला तिथं फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न फिल्डर कडनं फसतोय. चुका टाळाव्या लागतील मित्रांनो. हो यावेळेला फुल्लर लेंगचा बॉल तिथं देखील आपण पाहतोय स्वतः चेंडूवरती धावत आला, परंतु लॉंग ऑनला बॉल चाललाय. सिंगलने काम चालवलं जाते, कारण की जे काही आता कॅल्क्युलेशन असतं प्रत्येक टीमचं टार्गेट मोठं आहे. 90 धावांचा पाठलाग करायचा. संघर्ष क्रिकेट क्लब टीमनं देखील चांगली सुरुवात केली होती. बाळांनो तुम्ही परत चेंडू खेळू नका, कारण की मॅच डिस्टर्ब होईल असं करायचं नाही कुणीच. चला इकडे बाहेर खेळा विनंती आहे. हा चेंडू देखील आपण चांगला पाहतोय. खर तर किती वाजले आता? यावेळेचा चेंडू आपण पाहतोय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय. एक सिंगल धाव आपण पाहतोय मैदानात मध्ये घेतली जाते. 3 ते 5 मध्ये तुम्हाला चहाची देखील व्यवस्था आहे. जो आपला फूड स्टॉल आहे तिथं 3 ते 5 या वेळेमध्ये चहा देखील तुम्हाला उपलब्ध राहील आयोजक कमिटीच्या वतीनं. याची नोंद घ्या आलेल्या सर्व खेळाडूंनी, संघ मालकांनी, सर्व ऑफिशियल्स या सूचनेकडे लक्ष द्या. 3 ते 5 वेळेमध्ये चहा सुरू राहील याची सर्वांनी नोंद घ्या. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू असताना धावफलकावरती 7 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 7 धावा धावफलकावरती. चांगलं षटक सागर पाटीलचं. फक्त 7 धावा तो खर्च करतोय. समीकरण आहे. शेवटचे बॉल आता आपण पाहतोय शिल्लक राहिलेत 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 83 धावांची गरज आहे. 27 मिनिटांचा कालावधी संघर्ष क्रिकेट क्लब तुमच्याकडे आहे. वेळ वाचवणं देखील गरजेचे. अजून 6 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 टाकण्यासाठी डावखुराचे आक्रमक शैलीचे गोलंदाज पाहायला मिळतील. सरी मला वाटतं थोडासा बदलाव केलाय. विजय यांच्याकडे आता चेंडू दिला जातोय. विजय यांच्याकडे आपण पाहतोय चेंडू दिला जातोय. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आपण पाहतोय येताना पाहायला मिळतोय.
वाईट बॉल आहे. 7 धावा धावफलक 8 धावा धावफलकावरती. 8-8-8 दोन संघांची पडली गाठ. पाहूया कोण कोणाची लावेल मैदानाच्या आतमध्ये वाट. मी देणार मनोरंजनाची साथ. आज की शाम किसके नाम. आता सायंकाळचं सत्र हळूहळू सुरू होईल. 3 वाजून गेलेत. आफ्टरनून सेशनला आता आपण पाहतोय सुरुवात होतीये. लाऊडली अपील होतं, परंतु अपीलवरती नाखुश आहेत पंच. दबाव टाकण्याचा प्रयत्न असतो. ही चाणक्य खेळ असतात. पंचांना देखील माहिती आहे की आपण पाहतोय बॅटरवरती थोडासा दबाव तयार करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सतीश देखील काही कमी नाही आहेत. अनुभवाने ते देखील परिपक्व आहेत. बॉल तयार. यावेळेला देखील आपण पाहतोय गॅपमध्ये बॉल खेळलाय आणि सतीशांचा जलवा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. त्या बॅट्समॅनच्या समोर जे 7 जण उभे आहेत मित्रांनो, समोर एका बाजूला सगळेजण जे 7 जण पुढे उभे. कॅमेरामन स्क्रीन पशी तुमच्या बरोबर मुख्य कॅमेरामन जे आहेत त्यांना डाव्या बाजूला सगळ्यांना एका बाजूला बसायला सांगा सगळेजण. आणि उद्या तिथं ब्लॅक स्क्रीन पाहिजे. ग्राउंड स्टाफमन्स उद्या तिथं बरोबर काळा पडदा लागलाच पाहिजे. पुढे जी स्क्रीन आहे ती उद्या आपल्याला लागणं गरजेचं राहील, याची नोंद घ्या. कारण की ऊन देखील जास्त आहे, बऱ्याच गोष्टी असतात. ब्लॅक स्क्रीन पुढे हवी आहे. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतोय कॅपमध्ये आहे आणि लागोपाठचा दुसरा चौकार. 4 रन. हे ज्या महिला भगिनी आलेल्या आहेत सगळ्यांना विनंती आहे तुमच्यासाठी स्टेज या ठिकाणी राखीव आहे. डाव्या बाजूला आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं, या सर्व आमच्या महिला भगिनींना विनंती राहील. टॉपलकावरती 16 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय लागल्या जात आहेत. या वेळेचा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 2 सुरू असताना टॉपलकावरती 16 धावा लागल्या जात आहेत. एक चेंडू बाकी आहे. बिग हिट आणि चेंडू चाललाय सतीश यांच्या बॅट मधनं. बंगाली रसगुल्ला. षटकार 6 रन. बावीस धावा धावपलकावरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 22 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजीच्या मार्गावरती आता संदीप यांना आपण पाहतोय. संदीप गाडगे यांना आपण इन ऍक्शन पाहणार आहोत. संदीप आले ओव्हर नंबर 3 साठी. 11च्या सरासरीने आपण पाहतोय 22 बनवले गेले. समीकरण आहे. शेवटचे बॉल आपण पाहतोय आता शिल्लक राहिलेत 30 आणि जिंकण्यासाठी 68 धाव्यांची गरज आहे. चांगला स्टार्ट दिला आज सतीश जगताप यांनी, तर साथ देते एका बाजूला अविनाश. यावेळेला देखील आपण पाहतोय की आपण बॉल खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय. चेंडूवरती फील्ड केला जाईल पण नाही. पाटील चेंडू अडवताना पाहायला मिळत आहेत. आज प्रणयने देखील चांगलं प्रभावित केलं. एक अर्धशतक त्यानं आपल्या स्पर्धेमध्ये नोंदवलंय. 23 धावा धावपलकावरती 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. शॉर्ट पिच बॉल बॅक फुटला गेले. तिथे देखील आपण पाहतोय पॉइंट डीप पॉइंटला फिल्डर आहेत. सिंगलला काम चालवलं जाते. कॅल्क्युलेशन बनवले कारण की दोन्ही संघांकडे आता 50-50 सामना आहे. अजूनही 28 बॉल 66 म्हणजे दोन्ही टीमच्या पारड्यामध्ये मॅच आहे. तर गोलंदाज एका बाजूला अजून विकेटच्या शोधात आहे. कोणताही फलंदाज बाद नाही. एक चांगली भागीदारी आतापर्यंत सतीश जगताप आणि अविनाश काळे यांची. हो अकू टप्प्याचा बॉल होता. स्टेप आउट झाले. हा चेंडू जर मी म्हणेल कदाचित जागेवर न खेळण्याचा जर प्रयत्न राहिला असता तर फुलचे फटके आले असते. त्यानंतर एखादा मोठा बिगेट आला असता. परंतु जशी पायाची मुवमेंट पाहिली ना तसा संदीप गाडगे यांनी देखील चेंडू पेश केलाय. म्हणजे हे माइंडचं क्रिकेट आहे दोन्ही बाजूला.
यावेळेस हा चेंडू इथं देखील आपण पाहतोय लाऊड अपील लिडिंग एज आणि विकेटचं पतन. सतीश बात कीपर ने लिया ना. नवीन बॅटर आता सुजित कदम यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. कौतुक करेल दीपक गाडगेचं. ज्या विकेटच्या शोधात होती ना मित्रांनो टीम संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव, ती विकेट मिळून दिली आहे. एका बाजूला संदीप गाडगे यांनी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी संदीप कडनं आपण पाहतोय. ताकदीचा वापर केला आणि हलकाशा बॅटला बॉल चाटून गेला मी म्हणेल आणि यष्टिरक्षकानं कोणतीही चुकी केली नाही. झेल बाद होताना पाहायला मिळतोय. आकू टप्प्याचा बॉल हलक्यातनं तिथं आपण पाहतोय. डिफेन्सिव्ह क्रिकेट सिंगल घेतली जाईल. दीपक यांचे बॉल मी म्हणेल थोडेसे स्लोअर वन आहे, परंतु ते देखील चकवा देणारे ठरलेत बॅटरसाठी. दुखापत खरं तर छोटे डोकेदुखी ठरलेत मी म्हणेल एका बाजूने बॅटरसाठी. स्लोअर वन चेंडूवरती देखील कित्येक विकेट जाताना आपण पाहतो क्रिकेटमध्ये. यावेळेला विकेटचा प्रयत्न, संधी असेल, विकेट येणार का? झेल सोडलाय इथं कॅच ड्रॉप. मित्रांनो अविनाश काळे काय करू शकतो ना येणारा काळ आता तुम्हाला सांगून जाईल. सोपा कॅच आहे. कॅचेस विन द मॅचेस. आतापर्यंत 2 ते 3 संघ असे ज्यांनी कॅच मुळे मॅच गमावल्यात, परंतु आता इथं ह्या चुका करून संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव टीम तुम्हाला देखील चालणार नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपला. 28 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे बॉल शिल्लक. 24 चेंडू 62 धाव्यांची गरज. 24 balls needs to 62 runs. 62 धाव्यांची अजूनही गरज आहे 24 चेंडू मध्ये. काय कारनामा केला जाणार, कारण की फिल्डिंग टीमला आता ऍडव्हान्टेज काय माहितीये, जे सतीश जगताप आपण पाहतो आक्रमण करत होते ते आता बाद झाले. सतीश त्यांनी त्यांचं काम करून गेले मी म्हणेल, परंतु आता उर्वरित कामगिरी अविनाश आणि एका बाजूला सुजित कदम यांच्यावरती आहे. आखो टप्प्याचा बॉल टोलवलाय आणि चेंडू चाललाय सरळ. कॉमेंट्री बॉक्सला दिली मानवंदना. खणखणीत समालोचकांनाच आता मी म्हणेल मानवंदना दिली सुजित यांनी. काय फटका खेळलेत. आखो टप्प्याचा बॉल पुलचा स्ट्रोक होता. षटकार त्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सोमनाथ यांच्यावरती गेलेलं आक्रमण आहे. हो फुल टॉस. हा देखील रडार मधलाच बॉल होता म्हणेल. थोडस मागे सरकले आणि आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. प्रयत्न करावे लागतील मोठ्या फटक्यांसाठी, तर एका बाजूला एक विकेट साठी प्रयत्न करायचे सोमा यांना. 34 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. मॅच दोन्हीकडे 50-50 होताना पाहायला मिळतीये. यावेळेला स्टेप आउट करून खेळलेला बॉल चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पुन्हा चेंडू. इथं देखील बॉडी बॅलन्स दूरवरती राहतोय. षटकार. चरण सुटलेत का तिथं संघाला ब्रेक थ्रूची गरज होती, परंतु आता गोलंदाजांपुढे देखील प्रश्न पडलाय. झेल घेणार कोण? बोल तयार. यावेळेला देखील फुल टॉस गॅपमध्ये बॉल खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक सागर आहेत. हो इथं देखील काय घडलंय. चेंडू चाललाय एक टप्पा खास सीमा भार. चौकार 4 रन.
संघाचे क्षेत्ररक्षण चर्चेचा बाब आहे. चेंडूचा अंदाज घ्यावा लागतो, चेंडू किती उसळणार आहे, त्यानंतर तुम्हाला चेंडूवरती जावं लागतं, पळत तो चेंडू तुम्हाला थांबवणं महत्वाचं असतं. ह्या गोष्टी असतात क्रिकेटमध्ये, बराचसा अभ्यास असतो. धावफलकावरती जाऊयात. 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. दबाव, दडपण आता गोलंदाजावरती, कारण की 3 मोठे फटके पडलेत गोलंदाजावरती. त्यानंतर वाईट बॉल येतोय. 45 धावा आहेत. सुजितची लाजवाब बॅटिंग तुम्ही पाहताय. अविनाश देखील सलामी पासून खेळत आहे, संघाचा डाव घेऊन खेळत आहेत. मी म्हणेल 20 चेंडू 45 वरती मॅच आली आहे. सामना अजूनही मोठा आहे. बिग हिट, यावेळेला देखील स्ट्रोक चांगला खेळलाय, चाबूक शॉट आणि चेंडू चाललाय सुजितच्या बॅट बंद. क्लास षटकार रन. हे षटक आलंय तब्बल 23 धावेंचं. यालाच म्हणलं जातं क्रिकेट. आणि ह्या षटकात सुजित कदम नावाचा तुम्ही पाहताय क्लास पाहायला मिळालाय. काय फटके खेळलेत, पॉवर हिटर आहे सुजित. इथे देखील आपण पाहतो विकेट करायचा आहे. गडबड तो तुम्हाला रनआउटचा चान्स, ओ फेकी खेळलीये, परंतु प्रणयनं देखील एका बाजूला थांबलेत. येणं गरजेचं आहे अशा वेळेला, कारण की फिल्डर होता बॅकअपला. सिंगल आली, षटक संपलं जाईल. एक महागडं षटक. 24 धावा आल्या मित्रांनो या ओव्हरमध्ये. सामना आलाय शेवटचे 18 चेंडू शिल्लक, 38 धावेंची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये धाव होत्या फक्त 8 आणि त्यानंतर सतीश जगताप असेल आणि सुजित कदमची ताबडतोब खेळी असेल. मॅच आणून ठेवले. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18, 38 धावेंची गरज आहे. पैसा वसूल मॅच. 90 धावा देखील मित्रांनो जवळजवळ चेस करत आलेत बॅटिंग टीम. परंतु आता एक ओव्हर अशी पाहिजे संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव टीमला निर्णायक टाकणं गरजेचं, म्हणजे धाव्यांचा डोंगर मोठा ठेवेल चेसिंग साठी बॅटिंग टीमला. तो कोणता गोलंदाज असेल पाहावं लागेल. सोमनाथ आलेत, नाथांचे नाथ सोमनाथ करतील गोलंदाजी. पण ते सागरकडे विश्वास दाखवलाय. सागर पाटील बॉलिंगच्या ट्रॅक वरती धावेल. हो, इथं देखील आपण पाहतोय फाईट बॉल 18 चेंडू 37 वरती मॅच तुम्ही पाहताय. एक एक चेंडू तुम्हाला महत्वपूर्ण टाकायचा, एक एक धाव बनवायची दोन्ही टीम्सला, कारण की दोन्ही संघांसाठी आपण पाहतोय अजूनही 50-50 सामना आहे. काय होणार यावेळेला देखील आपण पाहतोय. समोरच्या बॉलला खेळलेला स्ट्रोक लॉंग ऑनचा खेळाडू दूरवर येईल. पहिली धाव वेगानं सिंगल घेतली जाते. एका बाजूला अविनाश काळे देखील आहेत. तुम्ही पाहताय खरं तर 5व्या ओव्हरचा खेळ चालू असताना तुम्ही पाहताय 54 धावा धावफलकावरती लागल्यात. फुल टॉस. यावेळेचा चेंडू समोरच्या बाजूला खेळलेला स्ट्रोक, ओ क्षेत्ररक्षण चांगला आहे. तिथे देखील आपण पाहतोय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 55 धावा धावफलकावरती एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 15 बॉल 35 वरती मॅच आली आहे. सिंगलने काम चालवलं जाते. सागरची महत्वपूर्ण चेंडू येत आहेत. बिग हिट चेंडू समोरच्या बाजूला, हवाई जलवा, 6 रन षटकार.
मॅच गरम होताना पाहायला मिळते मित्रांनो. यावेळेला देखील कव्हरला बॉल खेळायचा, क्षेत्ररक्षक आहे तिथे, गडबड परंतु शेवटच्या मोमेंटला जजमेंट चांगला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये सुजित कदम असा फलंदाज आहे ज्याचा बॅटचा स्विंग इतकं खतरनाक आहे. म्हणजे ज्यावेळेला तो बॅट फिरवतो ना त्यावेळेला टायमिंग काय जबरदस्त आहे. ताबडतोब बॅटिंग म्हणावं लागेल ज्या बॅटिंगला. अजून एक बॉल शेष आहे. 13 चेंडू 28 वरती मॅच आली आहे. एक बॉल बाकी आहे. एक बॉल वाईड होता. पहिला चेंडू आपण वाईड पाहिलाय. 5 चेंडू झालेत. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा एक सिंगल, त्यानंतर षटकार आणि एक सिंगल, असे 5 चेंडू झालेले आहेत. बॉल तयार. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये ढकललाय. शर्यत लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत चेंडूने जिंकली आणि इथं देखील आलाय चौकार 4 रन. मल्हार स्पार्टन्स टीम 90 धाव्यांचा पाठलाग करत असताना 12 चेंडू 24 वरती मॅच आली आहे. 12 चेंडू 24 धाव्यांची गरज, म्हणजे आता 12च्या सरासरीनेच या 24 बनवायच्यात. म्हणजे 90 धावा देखील आज कमी वाटू लागल्यात या मैदानावरती. पहिल्या 2 ओव्हर फक्त 7 ते 8 धाव्यांच्या असताना देखील त्यानंतर सुजित कदमने खेळलेले फटके आणि त्याची वैयक्तिक खेळी सांगेल. 10 चेंडू 31, 300च्या स्ट्राईक रेटनं जवळजवळ तो बॅटिंग करतोय. अविनाश काळेची साथ मिळते एका बाजूला मी म्हणेल. जाऊयात मॅचकडे. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 6 सुरू होतीये. बिगिटचा प्रयत्न, चेंडू हवेत परंतु तिथं क्षेत्ररक्षक नाही आणि हाही चेंडू चालला एक टप्पा खास सीमा पार. चौकार 4 रन. फुल टॉस इथं देखील आपण पाहतो एक सिंगल धाव घेतली जाते. वेगवान सिंगल आली. सिंगलच्या रूपानं धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती टाका तुम्ही नजर. 71 धावा धावफलकावरती. 10 चेंडू 19 वरती मॅच. या ओव्हरचे देखील अजूनही बॉल निर्णायक टाकायचे. गोलंदाज संदीप गाडगे यांना क्षमता आहे संदीपकडे, ती दाखवावी लागेल त्याला देखील. कारण की डेथ ओव्हर साठी जो संघाने विश्वास दाखवलाय ना संदीप यांच्यावरती, तो कारनामा करायचा आहे. तर एका बाजूला अविनाश काळे सेट बॅटर आहे. सुजितला साथ द्यावी लागेल. सुजितनं देखील किल्ला लढवलाय. बॉल तयार. हो यावेळेला देखील आपण हलक्यात खेळले. सिंगल घेतली जाईल. दबाव आता दोन्ही टीम वरती आलाय कारण की मॅच 50-50 झाली आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. 9 चेंडू 18 वरती मॅच. इतक्या वेळ सामना होता जनरल वॉर्ड मध्ये. मॅच आता आयसीयूत आली, व्हेंटिलेटर वरती आली आहे. धडधड वाढली दोन्ही संघांची कारण की दोन्ही संघांनी अजून विजय पाहिला नाहीये. ओ स्टेप आउट करून खेळलेला बॉल, चेंडू चाललाय समोरच्या बाजूला. बिग षटकार. टाळ्या वाजवायला हरकत नाहीये कारण की स्टेडियमच्या बाहेर आजच्या दिवसातला सर्वात लांबचा षटकार खेळलाय. नाव आहे सुजित कदम. हार्ड हिटर का म्हणलं जातं ते फटके दाखवलेत. यावेळेला स्लोवर वन चकवा दिलाय गोलंदाजांना देखील. 78 धावा धावफलकावरती. 7 चेंडू 12, 7-12. कोण कोणाचा कोरा करणार हे देखील आता पाहायचंय कारण की इथं जो संघ पराभूत होणार आहे तो आजच्या दिवसात लागोपाठ 2 पराभव पाहणार आहे. म्हणजे त्याचं जवळजवळ स्थान इथं कमी होणार आहे या स्पर्धेतलं. आणि इथं जो संघ जिंकणार आहे त्याला नक्कीच पुढे आगेकूच करण्यासाठी वाटचाल मिळणार आहे. त्यामुळे ही मॅच महत्वाची आहे. हो इथं देखील डान्सिंग डाऊन द खेळलेला बॉल आणि हा देखील कव्हरला फोडलाय. षटकार 6 रन. अधिक फास्टेस्ट 50 करण्याचा मान मिळवणार का सुजित कदम. 15 चेंडू 48 वरती नाबाद.
काय बॅटिंग केली आहे मित्रांनो सुजितनं. घाम फोडलाय गोलंदाज संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव टीमला. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. चला टीम मिटिंग नको, बॅटिंग टीम विनंती असेल तुम्हाला देखील. 6 चेंडू 6 वरती मॅच आली आहे. हाय होल्टे ड्रामा. 6 मिनिटाचा कालावधी शिल्लक आहे. चेंडू आतमध्ये ताबडतोब. यानंतरचे दोन्ही संघ रेडी राहतील. मॅच संपल्याबरोबर तुम्ही मैदानाचा ताबा घेणार आहात, कारण की 3:30 वाजलेले आहेत डॉट आणि आपल्याकडे कालावधी शिल्लक राहिलाय 2.25 तास. त्याच्यामध्ये आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळं यानंतरचे जे काही दोन्ही संघ आहेत रेडी राहतील. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. कोण असेल जो टाकेल जळगाव टीम साठी मॅजिक ओव्हर. जवळजवळ डू ऑर डाय म्हणलं तरी काही हरकत नाहीये या मॅच साठी दोन्ही संघांना, कारण की लागोपाठ कोणता संघ 2 पराभव पाहणार आणि एखादा विजय जो आशेचा असेल आता इथं जिंकणार टीमला. फुल टॉस गॅपमध्ये खेळल्यात. पहिली धाव वेगाने घेतली. क्षेत्र शकील चेंडूवरती. तिथं आपण पाहतोय सिंगल आली. नकार येतोय सिंगल वरतीच. 5 चेंडू 5. सामना संपलेला नाहीये. इथून देखील क्रिकेट आहे बदललेले आहे सामने. संतोष पाटील जर इथं ही ओव्हर निर्णायक टाकत असेल, सामना जर बरोबरी सुटला तर सुपर डुपर ओव्हर आहे, हे देखील विसरून जाऊ नका. 5 चेंडू 5 धाव्यांची गरज. शॉर्ट पिच बॉल आणि त्याच्यावरती खेळलाय. पॉइंटला चेंडू चाललाय. चौकार 4 रन. हॅलो आणि टाळ्याच्या गजरात स्वागत करा. छत्रपती संभाजी महाराज चषक मध्ये सर्वाधिक फास्टेस्ट 50 आजच्या दिवसामध्ये 16 चेंडू 52 धाव्यांची खेळी. नाव आहे सुजीत कदम. भाई वल्ला तो ऊपर करना पडेगा. अप्रतिम खेळ बाय सुजीत कदम या वर्षी 9व्या पर्वामध्ये. थँक्यू. 1 धाव्यांची गरज. सामना बरोबरीत आणि यावेळेला देखील आडव्या बाटम फटका खेळलाय आणि जवळजवळ 3 चेंडू राखून आपण पाहतोय विजय मिळवतात. अभिनंदन. जय मल्हार स्पॉट. रोमहर्षक. हॅलो रोमहर्षक सामना पाहिला आज क्रीडा रसिकांनी. आपण पाहतोय 90 धावा देखील चेस झाल्या या मैदानावरती. सुंदर बॅटिंग बाय सुजित कदमने मन जिंकणारा खेळ केलाय. 16 चेंडूत 52 धाव्यांची अप्रतिम खेळी. अविनाश काळे यांची चांगली साथ. त्यानंतर सतीश यांचा चांगला स्टार्ट. या तिन्ही खेळाडूंनीच आपण पाहतो या 90 धावा चेस केल्या, त्याबद्दल त्यांचं कौतुक असेल. हडलक टीम, प्रणय पाटील अँड कंपनी, तुम्ही देखील चांगला खेळलात. जळगाव संघ दुसरा पराभव जरी पाहिला असेल, परंतु तुम्ही देखील पहिल्या डावामध्ये सुंदर खेळ केला होता. तुमचं देखील मनापासून कौतुक असेल आणि पुढच्या मॅच साठी शुभेच्छा तुम्हाला. त्यानंतर